हॅलो माय डिअर स्टुडंट्स, रुपालीज इंग्लिश क्लासेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द व्हेरी सिम्पल येट व्हेरी रिअलिस्टिक पोयम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. तर तुम्हाला अंडरस्टँड होईल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपण कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. सो प्रेझेंट पोयम इज रिटन बाय दिलीप चित्रे हू वॉज अ बायलिंग्वियल पोएट. तर त्याचा अर्थ काय की त्यांनी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये कविता लिहिल्या आहेत आणि म्हणून त्यांना बायलिंग्वियल पोएट म्हटलं जातं. ही वॉज अ व्हर्सटाईल पर्सनॅलिटी. ही हॅज ट्राईड हिज हँड्स इन पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड मॅगझिन कॉलमनिस्ट. द प्रेझेंट पोयम फादर रिटर्निंग होम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज या त्यांच्या कविता संग्रहातून ही पोयम घेण्यात आलेली आहे. तर पोयममध्ये उपनगरातील चाकरमान्याचं अतिशय धक्काधक्कीचं चित्र पोएटनं वर्णन केलेलं आहे बघा. हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन त्यांनी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. बट व्हॅन ही रिटर्न होम ही डिडंट गेट द लव अफेक्शन फ्रॉम हिज फॅमिली. जेव्हा हा चाकरमानी घरी येतो एवढं श्रम करून, पण त्याला त्याच्या घरापासून पाहिजे तसं प्रेम, पाहिजे तसं अफेक्शन त्याला मिळत नाही. हिज चिल्ड्रन आर नॉट रेडी टू शेअर देअर जॉयज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर. खूपच हृदयद्रावक असं एकटेपणाचं वर्णन जे कवितेत बघायला मिळतं ते आपल्याला आधुनिक माणसाच्या ऐहिक सुखामुळे त्याला कसं आपल्या प्रियजनांच्या सहवासापासून दूर नेत आहे हेच आपल्याला दाखवून देतं बघा. शेवटी खूप कष्ट करून या चाकरमान्याच्या नशिबी येतो तो म्हणजे तुटकपणा आणि एकटेपणा. तर अशीच ॲलिनिएशनची थीम आहे फादर रिटर्निंग होम या पोयमची. सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स सी द ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम फादर रिटर्निंग होम. My father travels on the late evening train. Standing among silent commuters in the yellow light, suburbs slide past his unseeing eyes. तर कवी सांगतो बघा की त्याचे वडील संध्याकाळी उशिराच्या ट्रेनने ट्रॅव्हल करतात. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. तर इथे कम्युटर्स याचा अर्थ चाकरमानी, म्हणजेच दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनादर, टिपिकली टू वर्क. तर कामाच्या निमित्तानं रोज ये जा करणाऱ्या चाकरमान्यांपैकी एक आहेत तर त्याचे वडील. सायलेंट कम्युटर्स, दीज वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दे शोज द टायर्डनेस ऑफ द ट्रॅव्हलर्स. तर ट्रेनने परतीचा प्रवास करताना आजूबाजूचे सबर्ब्स म्हणजेच उपनगरं दिसतात, पण फादर इज सो टायर्ड दॅट ही कांट शो द इंटरेस्ट टू सी दीज स्लाइड्स. तर ते इतके थकलेले आहेत की आजूबाजूच्या दृश्यांकडे त्यांना बघावंसंही वाटत नाही. ओके, नाव द नेक्स्ट स्टांजा. His shirts and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. So in these lines we can find the description of a monsoon. तर अशा या पावसाळी वातावरणामुळं वडिलांचे शर्ट आणि पॅन्ट्स आर बिकम सॉगी म्हणजे भिजले आहेत. जरी त्यांनी ब्लॅक रेनकोट घातला असला तरी तो सुद्धा चिखलाने माखलेला आहे. अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक. त्यांची बॅग जी आहे ना ती पुस्तकाने भरलेली आहे. पोएट सांगतो की द फादर इज फॉलिंग अपार्ट, म्हणजेच दिवसभर त्यांच्या ऑफिसच्या कामाने ते इतके दमलेले आहेत की ते पूर्ण कोमेजून गेलेले आहेत बघा. त्यांचं आता वय झालं आहे त्यामुळे त्यांना डोळ्यांना अंधुक दिसत आहे आणि अशा या दमट पावसाळी वातावरणात अतिशय निरुत्साहाने वडील घराकडे जात आहेत. ओके, नाव द नेक्स्ट स्टांजा. Now I can see him getting off the train, like a word dropped from a long sentence. He hurries across the length of a grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. खूप छान लँग्वेज पोएटने इथं वापरलेली आहे बघा की वडील आता ट्रेनमधून उतरत आहेत. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. खूप छान सिमिली या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर पोएटने या लाईनमधून केलेला आहे.
He hurries across the length of great platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. सो या लाईन्समधून आपल्याला दिसून येतं की अचानक वडिलांच्या हालचालीमध्ये चपळता आली आहे बघा. जलदपणे ते रेल्वे लाईन क्रॉस करतात व एका लेनमध्ये म्हणजे गल्लीमध्ये ते प्रवेश करतात. त्यांचे चप्पल हे चिखलाने माखलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या चालण्यात एक जलदता आहे. कारण काही झालं तरी प्रत्येक व्यक्तीला घराची ओढ ही असतेच बघा, आणि त्याच ओढीने वडिलांच्या चालीमध्ये हा उत्साह व ही जलदता आलेली आहे. तर घरी जाण्यासाठी ते उत्सुक आहेत, पण घरी गेल्यावर नेमकं त्यांचं स्वागत कसं होतं ते आपण आता पुढच्या स्टांजामध्ये बघूया. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, ईटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. ह्या लाईन्समधून आपल्याला पोएटच्या वडिलांच्या वाट्याला आलेला एकाकीपणा, इग्नोरन्स म्हणजेच दुर्लक्ष दिसून येते बघा. घरी आल्यानंतर त्यांचं कोणीही आनंदाने स्वागत करत नाही. उलट त्यांच्या वाट्याला येतो तो म्हणजे कधीतरी बनवून ठेवलेला थंडगार चहा व शिळी चपाती. पण कोणतीही कंप्लेंट न करता, कोणतीही तक्रार न करता ते तो चहा व चपाती खातात. अँड दे स्टार्ट टू रीड द बुक. आफ्टरवर्ड ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. तर कंटेम्पलेट म्हणजे काय? टू थिंक डीपली. दे थिंक अबाउट द मॅन्स इन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. माणसाने स्वतःच बनवलेल्या या मटेरियल वर्ल्डमध्ये त्याच्याच वाट्याला आलेला एकाकीपणा या स्टांजामधून आपल्याला दिसून येतो. ओके, नाव द नेक्स्ट लाईन्स. Coming out, he trembles at the sink, the cold water running over his brown hands. A few droplets cling to the graying hair on his wrists. So in these lines, we can see how the father is doing his regular activities like a machine without any interest. Okay. तर पुढचा स्टांजा खूप महत्त्वाचा आहे बघा. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. तर त्याची जी मुलं आहेत, his bad tempered children often refuse to share jokes and secrets with him because they have a lack of concern for their father. त्याच्या मुलांना वडिलांच्याबद्दल बघा आत्मीयता नाही, त्यामुळे ते आपल्या वडिलांशी काहीही शेअर करत नाहीत. तो जो माणूस आहे तो आपल्या मुलांसाठी एवढे कष्ट करतो आहे, बट हिज चिल्ड्रन आर नॉट शोईंग लव अफेक्शन टुवर्ड्स देअर फादर. लास्टचे जे 4 लाईन्स आहेत ते खूप आपल्याला विचार करायला लावण्यासारखे आहेत बघा. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. These 4 lines are important, very important, because in the whole poem, the father is pessimistic. But in these lines, we'll find the optimistic attitude of the father. Now he will go to sleep. आणि रेडिओवर शांत म्युझिक ऐकत फादर आपल्या भूतकाळातील आठवणी व भविष्यकाळातील गोड स्वप्नांमध्ये हरवून जातो. इन शॉर्ट, आजच्या आधुनिक माणसाची हीच व्यथा आहे बघा, की तो भूतकाळातील आठवणी आणि भविष्यकाळातील स्वप्नांमध्येच खरं सुख शोधताना दिसून येतो व त्यात स्वतःचा वर्तमान जगायचंच हा माणूस विसरून गेला आहे. त्यामुळे अतिशय अंतर्मुख करणारी, आधुनिक माणसांचं वास्तव सांगणारी ही कविता दिलीप चित्रे यांनी खूपच साध्या सोप्या शब्दामध्ये मांडलेली आहे. आय होप तुम्हाला मी कवितेचं सांगितलेलं जे एक्सप्लेनेशन आहे ते नक्कीच आवडलं असणार. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला त्वरित मिळतील. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.